यशोगाथा यासाठी आपल्याला मार्गदर्शक लागलेले आहे श्री बाळासाहेब मराळे आणि श्री प्रकाश लोखंडे। पुढील सत्र जे आहे ते सीताफळ लागवड आणि त्याबद्दल अद्ययावत माहिती आपल्याला देणार आहेत। नाशिक जिल्ह्यातले शेवगा लागवडवर माहिती देणार आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातले श्री बाळासाहेब मराळे इथं आलेले आहेत। गेले 17 ते 18 वर्ष ते शेवग्याची लागवड करतात आणि त्या अनुषंगानं त्यांना राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। कृषीरत्न, कृषीभूषण, वन शेती पुरस्कार, आणि त्यामुळे त्यांचं याच्यामध्ये खूप मोठं काम आहे। आपल्या सर्वांना ही माहिती अत्यंत फायद्याची ठरणार आहे। याचबरोबर राम ॲग्रो सर्व्हिसेस वर्धा येथील प्रकाश लोखंडे हे सुद्धा आपल्याला शेवगा लागवडबाबतची अधिक माहिती देणार आहेत आणि त्या अनुषंगानं ज्या काही नवीन जाती आहेत त्याबद्दलही आपल्याला माहिती मिळणार आहे। आपल्या दोघांचंही स्वागत आहे ॲग्रोव्हिजनमध्ये। मराळ साहेबांना मी विनंती करतो की शेतकऱ्यांना त्यांनी पुढील मार्गदर्शन करावं। शेवगा हे जे पीक आहे, मी आज ज्या विषयावरती आपल्यासमोर संवाद साधणार आहे, गेल्या वर्षी मी या ठिकाणी लेक्चरसाठी आलो होतो। त्यानंतर बरेच शेतकरी वर्धा, नागपूर, त्याच्यानंतर अमरावती, बुलढाणा या भागातले अनेक ग्रुप माझ्याकडे येऊन त्यांनी लागवडी केलेली आहे। शेवगा हा जो विषय आहे यामध्ये मी काम करतोय गेल्या 17 वर्षापासून। जवळपास म्हणा की राज्यामध्ये त्याची व्यापारी शेतीची सुरुवातच माझ्यापासून झाली आहे। कारण ज्या काळामध्ये मी शेवग्यामध्ये 1997-98 काम करत होतो, राज्याच्या कोणत्याही भागामध्ये पुणे आणि मुंबई वगळता कुठेही शेवग्याची शेंग विक्रीसाठी मार्केटमध्ये नव्हती, त्याची व्यापारी शेती केली जात नव्हती। तर 17 वर्षापासूनच्या ह्या कालखंडामध्ये आज बऱ्यापैकी सगळीकडे शेवग्याची शेती दिसते। विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेवग्याची शेती दिसते आहे। अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वाहनांची लागवड केलेली। असं असलं तरी एकूण शेवग्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये जे प्रेम तयार झालं, जी तळमळ तयार झाली आणि त्यापासून शेतकऱ्यांना जे 2 पैसे मिळत आहे याबद्दलचा फार मोठा आनंद मला होतो आहे। कारण गेल्या अनेक राज्यामध्ये अनेक ठिकाणी लेक्चर, विविध चॅनलवरून, विविध प्रोग्राममधून मी शेवग्याचा सतत प्रचार आणि प्रसार करतो आहे। आणि तुम्हाला सांगायचं की याचं फलित असं आहे की आज 800 कोटी रुपयाचा शेवगा दरवर्षी आपल्याला परकीय चलन प्राप्त होतं। महाराष्ट्र राज्याला 800 कोटी रुपयाचं शेवग्याच्या निर्यातीमधून परकीय चलन प्राप्त होतं। त्याची जी निर्यात होती तिथे वेगवेगळ्या निर्यातदारांमार्फत होते, मात्र शेतकऱ्यांचा माल 800 कोटी रुपयाच्या माल आपण विदेशामध्ये, युरोपियन आणि आखाती देशांमध्ये पाठवतो आहे की ज्या काळात मी शेवग्याला सुरुवात केली तेव्हा शेवग्याची निर्यात होतच नव्हती आणि अजूनही अनेक लोकांना खरं पडत नाही की शेवग्याची निर्यात होते आहे। तर या अनुषंगाने आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। शेवग्याची पार्श्वभूमी, शेवग्याची लागवड पद्धत, एक्सपोर्ट, या सगळ्या गोष्टी आज तुमच्याशी मी संवाद साधणार आहे। शेतकरी बंधूंनो, मी ज्या भागामध्ये काम करतो आहे, मला 17 वर्ष झाले, तो सिन्नर तालुका म्हणजे नाशिक जिल्ह्यातला सिन्नर तालुका आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सिन्नर महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही दुष्काळी तालुके म्हणून आहे त्याच्यामध्ये आमचा सुद्धा तालुका आहे। आणि गेल्या 4 वर्षाचं जर अनुमान काढलं तर गेल्या 4 वर्षामध्ये आमच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी, जवळपास दुष्काळाचे असं म्हणा। मी ज्या कालखंडामध्ये शेवगा शेतीमध्ये काम करायला सुरुवात घेतली त्या कालखंडातसुद्धा अशीच परिस्थिती होती। आणि माझी अगोदरची जी पार्श्वभूमी की मी पुण्यामध्ये सर्व्हिस नोकरीला होतो, तसं माझं शिक्षणाचा जर तुम्ही विचार केला तर माझं शिक्षण फक्त 10वी झालेलं आहे। आज 10वी शिक्षण होऊन आज एक वाण माझ्या नावावरती आहे। आणि आमची जी पारंपरिक शेती होती ती एकदम आजही हलकी जमीन आहे। सिन्नर तालुक्यामध्ये एक 10 ते 12 एकर माझ्याकडे शेती आहे आणि या शेतीमध्ये वडील पारंपरिक पद्धतीने शेती करत होते। त्यावेळेला त्यामध्ये कोरडू पिकं म्हणून ते मूग, बाजरी, मठ अशा पद्धतीचे पिकं घ्यायचे आणि आमची 12 एकरामधली शेतीची जी उत्पादन होतं त्या काळातलं जे उत्पादन होतं फक्त 10,000 रुपये मिळायचे आणि उर्वरित कालखंडामध्ये आमच्या कुटुंबातले दुसऱ्याच्या शेतीवर मजुरीला जायचे। अशा पद्धतीचं शेतीचं होतं। माझं ITIचं शिक्षण झालं। ITIचं शिक्षण घेऊन मी पुण्याला गेलो, टेल्कोमध्ये हंगामी कामगार म्हणून कामाला लागलो आणि त्या ठिकाणी 6 महिने काम आणि 6 महिन्यानंतर साधारणतः ब्रेक द्यायचे। 1996 ते 1997 पर्यंत मी त्या कंपनीमध्ये काम केलं। पगार त्या काळामध्ये होता मला 4,500 रुपये पगार होता। आणि अशाच मध्ये योग दुर्भाग्य असं की जागतिक मंदी त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आली आणि आमची टेल्कोतली जी नोकरी हंगामी होती ती सुद्धा गेली। मग आता पुढे काय करायचं? पुढं तर इतर आमचे जे काही सहकारी मित्र होते या सहकारी मित्रांना ठरवलं की कोणी म्हटलं आम्हाला
नोकरी करायची आहे, कोण म्हणा, असे सगळं आमचा संवाद त्या काळामध्ये चालूच होता. योग असं आहे की त्यावेळेला माझं पुण्याच्या गुलटेकडी मार्केटमध्ये सहज म्हणून जाणं झालं, सहजरित्या जाणं झालं. आणि त्या वेळेला मला तामिळनाडू राज्यामधून, आंध्र प्रदेशमधून तिथं ट्रकच्या ट्रक भरून आलेला शेवगा पाहायला मिळाला. मित्र, त्या काळ शेवग्याचं मला कुतूहल यासाठी वाटलं की माझ्या अंगणामध्ये, घरामध्ये जवळ एक गावठी शेवग्याचं झाड होतं. त्याला शेंगा यायच्या, त्या भाजीसाठी वापरायच्या, बाकीच्या तशाच वाळून जायच्या. त्याला मार्केटमध्ये त्यावेळेला कोणी घेत पण नव्हतं. शेवग्याची भाजी, एक तर शेवग्याबद्दल अनेकांच्या लोकात अजूनही गैरसमज आहे, त्या काळात होते, ते मी पुढं सांगणारच आहे. आणि कुतूहल निर्माण झालं की बाबा एवढ्या शेंगा आणि 1-1 मीटरची शेंग, कारण कोइंबतूर युनिव्हर्सिटीमध्ये तिकडे जे लागवडी आहे त्या लांब शेंगांच्या आहे, 1-1 मीटर लांबीच्या शेंगा आहे. आणि ते पाहिल्यानंतर एवढी शेवग्याची लांब शेंगा असू शकते याचं मलाच फार मोठं आश्चर्य वाटलं. आणि म्हणून सहज आडतदारांना विचारलं की बाबा रे, या शेवग्याच्या शेंगा कुठून येतात? तिने सांगितलं तामिळनाडूमधून येतात, आंध्रमधून येतात. म्हटलं यांना काय दर मिळतो? ते म्हटले त्या काळात 14-16 रुपये असा किलोला पुण्यामध्ये दर मिळायचा. आणि मी त्यांना बऱ्याच आडतदारांना विचारलं की मग आपल्या राज्यामध्ये कुठे लागवड नाही की याची, आपल्या भागात कुठे शेवगा करत नाही का? ते म्हणजे आपल्याकडं कोणी लागवड नाही आणि कुणी याची लागवड करत नाही. जो शेवगा येतो तो सगळा मुंबईत, इथे जसा दिवसाला 10 ट्रक येतो तेवढा शेवगा मुंबईत सुद्धा दिवसाला 10 ट्रक त्या प्रमाणात जातो. आणि साहजिकच मला त्या पिकाबद्दल जरा कुतूहल निर्माण झालं. आणि म्हणून कुतूहल निर्माण झाल्यानंतर मी त्या आडतदारांच्या मागं लागलो. कारण त्यांना विचारलं हा माल कुठून येतो, ते शेतकरी कोण, काय कोण, अशी सगळ्याच पंचायती करायला लागलो. आणि ते सगळं केल्यानंतर तिने मला तामिळनाडूमधले ॲड्रेस दिले. मी त्या भागामध्ये गेलो आणि मला जी प्रेरणा मिळाली ती चेन्नईमधून मिळाली. त्याचं कारण असं आहे की मी ज्या शेतकऱ्याकडे गेलो, तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला भेट दिली, तिथल्या शास्त्रज्ञ त्यांचे प्रक्षेत्र दाखवले. त्यावेळेला PKM 1 आणि PKM 2 नावाचे त्यांनी जी आजही त्या व्हरायट्या मार्केटमध्ये आहे ते क्षेत्र दाखवले. पण मला जो आत्मविश्वास तयार झाला होतो चेन्नईमध्ये त्या काळामध्ये मी जो सर्वात मोठा प्लॉट पाहिला होता तो 40 एकराचा शेवग्याचा प्लॉट 1998च्या दरम्यान 1998च्या दरम्यान माझ्या पाहण्यात आला. आणि त्यामधला एक 20 एकर बाग, हा बागायती आणि 20 एकर जिराई, त्याचा दोन्ही बाग मी पाहिले. आणि त्यातून मला शेवग्याची खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली. प्रेरणा मिळण्याचं कारण असं की आमचा भाग ड्राय आहे. मी जो प्लॉट पाहिला तिथं 20 एकरामध्ये हे कोरडवाहू पीक म्हणून केलेलं होतं आणि 20 एकरामध्ये बागायती पीक म्हणून होतं. तिथल्या शेतकऱ्याने मला एकच फक्त दिली की माहिती दिली की बाबा हे शेवग्याला मार्च, एप्रिल, मेमध्ये उन्हाळ्यात अजिबात पाणी नसलं तरी शेवगा काही मरत नाही, फक्त त्या काळात तुम्हाला उत्पन्न मिळणार नाही. आणि एवढ्या बेसवर मी शेवग्याकडे वळालो. नंतरच्या कालखंडात त्या भागातल्या सगळ्याच राज्यांना, सगळ्याच युनिव्हर्सिट्यांना भेटी दिल्या, वेगवेगळे वाण आणून लावले. आणि 1999मध्ये 1999 प्रत्यक्ष आमच्या शेवगा लागवडीचा आरंभ झाला. तो टीकेने झाला. म्हणजे घरातल्या कुटुंबाच्या लोकांचा शेवगा लागवडीला पूर्णपणे विरोध होता. त्यांची इच्छा अशा पद्धतीची होती की आपल्याकडं शेवगा लागवडीसाठी ज्या अनुकूल गोष्टी असायला पाहिजे त्यातली एक पण नाही. आर्थिक भांडवल नव्हतं, पाण्याची समस्या होती, पाणी नव्हतं, त्याच्यानंतर जमीन होती ती हलकी होती. आणि अशा ठिकाणी शेवगा लागवड करून काय जमणार आहे, हा कुटुंबातला भाग झाला. दुसरा भाग असा झाला की त्या काळामध्ये शेवग्याबद्दल लोकांच्या अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज. गावातले लोक म्हणजे शेवगा लावलं का वाटोळ होतं, शेवगा लावलं घरात काहीतरी वाईट घडतं, अशा लोकांच्या त्या काळातल्या अंधश्रद्धिक भावना होत्या. परंतु मी त्या राज्यांमध्ये फिरल्यामुळं माझ्यामध्ये एक आत्मविश्वास तयार झाला. आणि आत्मविश्वास तयार झाल्यानंतर मी शेवग्याची व्यापारी शेतीला सुरुवात केली. पहिल्या 6 महिन्यामध्ये, त्या काळात मला पहिल्या 6 महिन्यामध्ये प्रति एकरी 40,000 रुपयाचं उत्पन्न मिळालं. पहिल्यांदा जे शेवग्याच्या शेंगा आल्या ते मी लोकल मार्केटला, आठवडे बाजारात तिथं जो रेट मिळाला 8 रुपये 10 रुपये किलोने विकल्या. आणि दुसऱ्या वर्षापासून माझा मुंबई मार्केटशी संबंध आला. आणि तिसऱ्या वर्षापासून थेट जर्मनी, आपलं लंडन आणि पॅरिसच्या मार्केटमध्ये माझा शेवगा जायला तो आज आहे. जे सलग 15 वर्षापासून माझी शेंगांची परदेशामध्ये निर्यात आहे. मित्र, मला एवढं तुम्हाला ही जी पार्श्वभूमी सांगायची झाली की आजच्या स्थितीमध्ये आजच्या शेतीत जर पाहिलं तर आजही माझ्याकडे आता 6 एकरामध्ये झाले. आमच्याकडे पाण्याची फार मोठी अडचण आहे. आणि 17 वर्षाच्या अनुभवामध्ये जे मधल्या भागामध्ये जी कारकीर्द घडली ती म्हणजे शेवग्याचा रोहित एक वाण हा माझ्याकडून संशोधित झाला, ज्याला अखिल भारतीय देश पातळीची मान्यता आहे. पेटंट गेल्या 2 महिन्यापूर्वी त्याला पेटंट पण प्राप्त झालेलं आहे. आज राज्यामध्ये 25,000 एकर क्षेत्रामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये माझ्या रोहित एक वाणाची लागवड आहे. 6 राज्यांमध्ये त्याचे प्लांटेशन आहे. आणि जगातल्या 4 देशामध्ये त्याची लागवड आहे. जपानमध्ये आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, त्याच्यानंतर कॅनडाच्या काही भागामध्ये आहे, चीनमध्ये लागवड आहे. आणि हे सगळे करून आत्तापर्यंत माझ्या शेतीला 30,000 शेतकऱ्यांनी 15 वर्षामध्ये भेटी दिलेल्या आहे. दररोज 10 शेतकरी आणि जगातल्या वेगवेगळ्या देशातले शेतकरी हे दररोज असतात, शास्त्रज्ञ असतात. आताही आज येताही म्हणजे काल येताही अमेरिकेतून एक शिष्टमंडळ 1 जानेवारीला माझ्याकडे येतं आहे. त्याच्या अगोदर 25 फेब्रुवारीला 25 डिसेंबरला चीनचं शिष्टमंडळ येते. अशा पद्धतीनं शेवग्याचं कार्य हे विस्तृत होत गेलेलं आहे.
त्याला प्रचंड प्रमाणामध्ये आखाती देशामध्ये, युरोपियन देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये डिमांड आहे. आता याचा मेन मुद्दा तुमच्या समोर सांगतो की शेवग्याची लागवड करायची म्हणजे ती कशी केली पाहिजे. सर्वप्रथम घ्या की आपण हवामान आणि जमीन विचारात घेऊ. पहिलं महाराष्ट्र आणि भारतातला पंजाब हरियाणा, म्हणजे पंजाब हरियाणा हे थंड जे प्रदेश आहे, एवढे प्रदेश वगळून भारताच्या सर्व ठिकाणी शेवग्याच्या लागवडी सक्सेसफुल झालेले आहे. पण तो विदर्भ असेल, मराठवाडा असेल, इकडे छत्तीसगड असेल, इकडे ओरिसा असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, एवढ्या ठिकाणी शेवग्याची शेती सक्सेसफुल झालेली आहे. शेवगा ही उष्ण कटिबद्धामध्ये वाढणारं पीक आहे. म्हणजे त्याला जास्त उष्णता असली ती सहन होते, मात्र जास्त थंडी सहन होत नाही. त्यामुळे थंड प्रदेश सोडून सगळ्या भागामध्ये शेवग्याच्या लागवडी प्रॅक्टिकली सक्सेसफुल आहे. म्हणजे अनुभव म्हणजे असं तोंडी भंपकपणा नाही. प्रत्येक राज्यामध्ये माझ्या रोहित एक वानाच्या प्लांटेशन झालं आहे आणि ते सक्सेसफुल आहे. हवामानाचा प्रश्न मिटला. राहिला जमिनीचा प्रश्न. शेवगा हा खळगट जमीन, क्षारयुक्त जमीन सोडून सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये येतो. क्षारयुक्त आपण ज्याला म्हणतो की जिथे चिकट माती आहे, थोडं पाणी टाकलं तरी त्याचा निचरा होत नाही, तेवढी जमीन सोडलीत येतो. तो भारी जमिनीमध्ये येतो, तो हलक्या जमिनी येतो, डोंगर उतार होतो, डोंगराच्या वरती पण येतो. म्हणजे नाना पाटेकरांकडे जे मी प्लांटेशन केले त्यांची शेती डोंगरावर आहे, डोंगरावर सक्सेसफुल आहे. म्हणजे अशा ठिकाणी आहे की फक्त हलकी आपलं क्षारयुक्त खळगट जी जमीन आहे तेवढी सोडून द्या, बाकी सर्व ठिकाणी तो उत्तम प्रकारे येतो, उत्तम प्रकारे वाढतो, उत्तम प्रकारे उत्पादन देतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या तीनमध्ये फक्त बदल कुठं झाला आहे की हलक्या जमिनीमध्ये जे अंतर आहे ते अंतर 10 बाय 6 फुटाचं घ्यायचं आहे. काळ्या जमिनीमधलं जे अंतर आहे ते 12 बाय 6 फुटाचं घ्यायचं. हे फक्त अंतर बदललेली आहे. दोन्ही ठिकाणी अंतर बदलून सुद्धा एकरी ॲव्हरेज जे ते सारखंच येणार आहे. हलक्या जमिनीमध्ये झाडांची संख्या 100ने वाढली आहे. हलक्या जमीन झाडाचा विस्तार कमी होतो म्हणून 100ने आपण संख्या वाढवलेली आहे. भारी जमिनीमध्ये झाडाचा विस्तार जास्त होतो म्हणून 100ने संख्या हलक्यापेक्षा कमी केली आहे. दोन्ही ठिकाणचं जे उत्पन्न आहे ते एकरी 7 ते 13 टनाच्या दरम्यान आहे. आता याची लागवडीची जी पार्श्वभूमी, लागवडची जी पद्धत आहे ती हे अंतर झालं 12 बाय 6 फुटाचं अंतर झालं. या ठिकाणी काळ्या जमिनीमध्ये 1.5 बाय 1.5 बायचा खड्डा, 1.5 बाय 1.5 बाय 1.5चा खड्डा घ्यायचा आहे. हलक्या जमिनीमध्ये 2 बाय 2 बाय 2चा खड्डा घ्यायचा आहे. दोघांमध्ये काळ्या जमिनीवर रूट झोन पटकनी सेट होतात. हलक्या जमिनीवर दगड किंवा कठीणाई येते म्हणून तिथं खड्डा थोडासा मोठ्या साईजचा आकाराचा घ्यायचा आहे. खड्डा झाल्यानंतर त्यामध्ये जे आहे साधारणतः 1 घमिले शेणखत, ज्यांच्याकडे शेणखत जास्त असतं त्यांनी जास्त वापरायला काही हरकत नाही, पण किमान 1 घमिले शेणखत, 500 ग्रॅम निंबोळी पावडर आणि 500 ग्रॅम सुपर फॉस्फेट हे सगळं मातीमध्ये मिक्स करून खड्डा भरून घ्यायचा आहे. याची जी लागवड आहे, याची लागवड जूनपासून तर फेब्रुवारी अखेरपर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता. जून ते फेब्रुवारी अखेर हा लागवडीचा कालावधी आहे. ज्या भागामध्ये ड्राय एरिया आहे त्याने जून ते सप्टेंबरपर्यंत करा. ज्यांच्याकडे शाश्वत पाण्याची सुविधा आहे त्यांनी जूनपासून फेब्रुवारीपर्यंत केव्हाही केला जाईल. आणि आपल्या राज्यातला कोकणाचा जो एरिया आहे की जो अतिपावसाचा एरिया आहे, या एरियामध्ये मात्र ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत लागवड झाली पाहिजे. थोडक्यामध्ये वर्षभर याची केव्हाही लागवड करता येते. जून ते फेब्रुवारी एंडपर्यंत आपण याची लागवड करू शकतो. राहिला दुसरा महत्त्वाचा आहे की शेवग्याच्या आता जाती कोणत्या निवडायच्या. इथंच फार मोठा महाराष्ट्रामध्ये गोंधळ तयार झालेला आहे की शेवग्याच्या नेमक्या जाती कोणत्या, एक्सपोर्ट जाती कोणत्या, याची बहुतांशी लोकांना त्याची माहिती नाही आणि लोकांनी लागवडी केल्या पण चुकीच्या वाणांच्या लागवडी करून ठेवलेल्या आहे. मित्र, तुम्हाला सगळ्याच वाणांची मी माहिती देतो. पहिले आपल्या महाराष्ट्राच्या 2 वाणांचा विचार करू. महाराष्ट्रामध्ये कोकण कृषी विद्यापीठाने कोकण रुचिर नावाची व्हरायटी 1985 मध्ये रिलीज केलेली आहे, जी गावठी वाणातून विकसित झालेली आहे. म्हणजे जोपर्यंत कोइंबतूर युनिव्हर्सिटीने जे वाण आलेले ते 1990 नंतर आले, पण महाराष्ट्रामध्ये कोकण रुचिरा नावाची गावठी वाणामधून निवड पद्धतीनं तयार केली कोकण रुचिरा नावाची व्हरायटी. या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय आहे की याची लांबी साधारणतः 45 ते 60 सेंटीमीटरच्या दरम्यान, म्हणजे 55 सेंटीमीटरच्या दरम्यान आहे. लागवड केल्यानंतर बीपासून असेल नाही तर फाटीकलमापासून लागवड केल्यानंतर 3ऱ्या वर्षी त्याचं उत्पादन सुरू होतं. उत्पादनाचा हंगाम साधारणतः 1.5 महिन्याचा असतो, म्हणजे 15 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत त्याचा एकाच वेळेला हंगाम येतो. उत्कृष्ट क्वालिटी आहे पण व्यावसायिक तत्वावरती सक्सेसफुल ठरली नाही. त्याचं कारण आहे क्वालिटी उत्कृष्ट आहे, व्यावसायिक तत्व व्यापारी शेती म्हणून ती ठरली नाही. तिच्या बागा म्हणून कुठं उभ्या राहिल्या नाही. त्या वाहनाची फक्त बांधापुरती लागवड झाली. त्याचं कारण असं आहे की लोकांना नंतरच्या काळात जे युनिव्हर्सिटीनं संशोधन केलं किंवा ते वाण लगेच येणारे, म्हणजे लागवडीपासून 6 महिन्यामध्ये येणारे वाण होते आणि ते जे वाण आहे ते वाण लवकर उत्पन्न देता म्हणून कोकण रुचिरा वाण चांगला वाण आहे, बांधावा लागवडीसाठी योग्य आहे, पण व्यापारी शेती म्हणून तो अयोग्य आहे. कारण आता लोकांना 3 वर्ष झाड लावून 3 वर्ष उत्पादन यायला आणि वाट पाहायला वेळ नाही एक, आणि दुसरी गोष्ट की त्याचा सीझन वर्षातून एकदाच रेग्युलर हंगामात आहे. त्यामुळे त्या वाणाचा प्रचार आणि प्रसार मोठा झाला नाही. तो शेतकऱ्यांमध्येच्या मनामध्ये त्याची भावना
रुचली नाही. दुसरा जो वाण आहे तो आमचा रोहित एक आहे, याबद्दल मी नंतर बोलतो. परंतु त्याच्यानंतरचं जे पुढचं संशोधन झालं ते तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीनं 1990मध्ये PKM 1 नावाची व्हरायटी रिलीज केलेली होती, की जिची लांबी मी तुम्हाला सांगितलं की जी मी माझ्या पानात आली होती. हा PKM 1चं काय वैशिष्ट्य आहे, तर याची शेंगाची जी लांबी आहे ती 1 मीटरची आहे, म्हणजे 3 फुटाची शेंगाची लांबी आहे. हा वाण लावल्यानंतर 6 महिन्यातच सुरू होतो. वर्षात याला 2 उत्पन्न येतात आणि लागवडीचा जो पिरियड आहे आपला उत्पन्नाचा जो कालावधी आहे 3 वर्षापर्यंतचा आहे. हे 3 वर्ष त्याच्यापासून चांगलं उत्पन्न मिळतं. प्रति झाड याचं उत्पन्न 250 ते 300 शेंगांचं वार्षिक आहे. दोन्ही बहार मिळून याचं उत्पादन आहे. मात्र ह्या वाणाचे आत्ताचे जे प्रॉब्लेम तयार झाले, त्या काळात तो नवीन वाण होता, शेवग्याचे इतर वाण उपलब्ध नव्हते आणि 6 महिन्यात येणार वाण म्हणून त्याची प्रचंड लोकप्रियता भारतभर आहे. तुम्ही भारताच्या कोणत्याही भागात गेला तर लोक कोइंबतूर 1 वाण किंवा PKM 1 वाण म्हणतात. मात्र व्यावसायिक दृष्टिकोन आज तो उपयोगाचा राहिला नाही. त्याचं कारण आहे की नंतरच्या काळात निर्यातीचे आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड ठरले गेले आणि त्या स्टँडर्डमध्ये जो काही जागतिक बाजारपेठेतले स्टँडर्ड ठरले गेले त्यामध्ये त्याची जी स्टँडर्डमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आली की 45 ते 60 सेंटीमीटर ही शेवग्याच्या शेंगाची लांबी असली पाहिजे. तो वाण त्यामध्ये बसत नाही. दुसरी गोष्ट की शेंगावरती पूर्ण भरलेली शेंग पाहिजे, गर पूर्णपणे प्लेन पाहिजे. त्या वाणामधला दोष आला की तो लालसर शेंगा होतात, म्हणून तो वाण निर्यातीच्या हिशोबाने उपयोगाचा राहिला नाही, मार्केटच्या हिशोबाचा तो आता उपयोगाचा राहिला नाही. त्याचं कारण असं आहे की ग्राहक 3 फुटाची शेंग म्हटलं ती पिशवीत जर घेतली तर खांद्यापर्यंत लागते. ती विक्री करून तुकडे करून विकायला गेलं तर ती लवकर खराब होते. त्यामुळे आता त्या वाण जे आहे ते वाण आहेत हे निश्चित, पण ते आता कालबाह्य झाले. जसा डाळिंबामध्ये गणेश वाण आता कालबाह्य झाला, भगव्याने आणि इतर जातीने त्याची जागा घेतली, अशा पद्धतीचे. दुसरा कोइंबतूर युनिव्हर्सिटीनं त्याच्यानंतर 2च वर्षांनी 1992मध्ये MP 28 आणि MP 32 या 2 वाणांचं संकर करून PKM 1 नावाचा दुसरा वाण रिलीज केला. हा वाणाची जी लाईफ झाली कोइंबतूरपेक्षा 2 वर्षांनी अधिक आहे. म्हणजे कोइंबतूर वाण 3 वर्ष चालत होता, हा वाण 5 वर्ष चालतो. या वाणाला दुसरी मर्यादा अशा पद्धतीला की जे हायब्रिडेशन आहे, म्हणजे भारतामधला हायब्रिड जर वाण फक्त आहे तर तो PKM 2 नावाचा आहे. त्याच्यानंतर कोणी हायब्रिड वाण केला नाही. सिजेंटाना केला होता, तो 1 वर्षातच गुंडळून पडला, तो भाग सोडा. पण तो हायब्रिड होता, तो वाणही चालला, तो वाण मार्केटला चालला, त्याला स्वाद आहे, चव आहे, पण लांबी त्याची 2.5 फुटाची गेली. एक्सपोर्ट स्टँडर्डकडून तो बाहेर फेकला गेला. त्याच्यानंतर जो दुसरे वाण संशोधित झालेले त्यामध्ये GK VK 1, 2, 3 बेंगलोर युनिव्हर्सिटीचे वाण आले. ते वाण लोकप्रिय झाले नाही, त्या भागापुरते गेले, तिथं संपलेले आहे. धारवाड युनिव्हर्सिटीचा जो वाण आला, धारवाड सिलेक्शन म्हणून तो कर्नाटकापुरता लोकप्रिय झाला. एक्सपोर्टच्या स्टँडर्डपासून तो बाजूला गेला. आता एक्सपोर्टच्या स्टँडर्डमध्ये उरले 2 वाण आहे, तो म्हणजे रोहित एक आणि राहिलेला भाग्यवान. भाग्यवान हा एक्सपोर्टच्या स्टँडर्डमध्ये आहे, त्याची लांबी आणि गुणवत्ता त्यामध्ये आहे, फक्त यील्ड कमी आहे. आता मी जे हे केलेलं संशोधन हे सगळं मी प्रॅक्टिकली पाहिलेलं आहे आणि निवड पद्धतीनं आता त्याची बरीच मोठी स्टोरी, एवढा वेळ नाही आहे. प्रॅक्टिकल पद्धतीनं 2001मध्ये मी रोहित एकच्या वाणाला संशोधनाला सुरुवात केली. 2010मध्ये ते कंप्लीट झालं. एकूण याचं संशोधन कार्य जे होतं हे एकूण 10 वर्षाचा कालखंड झाला. 2005मध्ये निवड पद्धतीने जेव्हा हा वाण तयार केला गेला तेव्हा याच्या शेंगाची लंडन, पॅरिस आणि एकूण 17 देशांमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे आपले सुधीर कुमारजी गोयल साहेब होते त्यांच्या मार्गदर्शनाने ह्या वाणाची ट्रायल झाली. म्हणजे त्या सुपरमार्केटला त्या देशाला या शेंगा पाठवल्या गेल्या. त्या शेंगाचे अभिप्राय मागवले गेले की तुमच्या देशामध्ये तिथले जे काही जगातल्या देशातून येणारे शेंगा आहेत त्याच्याबरोबर तुलनात्मक अभ्यासामध्ये हा वाण कसा वाटतो. आणि त्याचे अभिप्राय घेतल्यानंतर सगळ्याच देशातून चांगले अभिप्राय आल्यानंतर 2005ला आदरणीय म्हणजे कैलासवासी माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते ह्या वाणाचं 2005मध्ये नामकरण केलं गेलं. माझा जो मुलगा आहे रोहित हा माझा मुलगा आहे आणि ज्या वेळेला सगळ्यांनीच विचारलं की तुम्ही हा केलेला वाण आहे याला तुमचं कोणाचं तरी काय नाव द्यायचं, तर मी माझा मुलगा होता म्हणून रोहित हे त्याला नाव दिलं. 2005ला याचं नामकरण झालं. 2005पर्यंत याचे बाकीचे माझ्या शेतीवरचे प्रॅक्टिकली प्रयोग सुरू झाले होते. नामकरण सोहळा झाल्यानंतर हा वाण ट्रायलसाठी अखिल भारतीय भाजीपाला संशोधन केंद्र जे वाराणसीचं आहे त्या ठिकाणी तो ट्रायलला गेला आणि त्याच जोडी कोइंबतूर युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ट्रायलला गेला. अखिल भारतीय भाजीपाला संशोधन केंद्र वाराणसीमध्ये प्रत्येक भाजीपाल्याचे देशभरातल्या सगळ्या वाणांचा संग्रह आहे. जसा शेवग्याच्या अनेक वाणांचा तिथं संग्रह आहे आणि नवीन ज्या वेळेला एखादा वाण करायचा आहे किंवा कोणी वाण तयार करतं तर तो तिथल्या स्थानिक वाणांबरोबर स्पर्धात्मक तुलनात्मक अभ्यास केला होतो. असा तुलनात्मक अभ्यास 5 वर्ष त्या ठिकाणी झाला आणि 5 वर्ष कोइंबतूरमध्ये झाला आणि माझ्याकडे झाला 10 वर्ष.
असा 10 वर्षाचा इतिहास तयार झाल्यानंतर 2005ला देशातला सर्वोत्कृष्ट शेवगा वाण म्हणून अधिकृत गॅझेटमध्ये शासनाने म्हणजे आपण ज्याला कुलगुरूंची परिषद म्हणतो, अखिल भारतीय परिषद, त्यामध्ये त्याला अधिकृत मान्यता मिळाली. देशभरामध्ये शेतकऱ्याने विकसित केलेला वाण देश पातळीवर पहिल्यांदा रिलीज झाला, पहिल्यांदा त्याला मान्यता मिळाली. अशा पद्धतीने हे आहे. आता ह्या रोहित एकचं वैशिष्ट्य काय आहे, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हे सगळे वाणांचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं की रोहित एक वाणामध्ये पहिलं एक जे वैशिष्ट्य आलेलं आहे की हा 4.5 महिन्यामध्ये फुलावर येतो. लागवडीनंतर 4.5 महिन्यामध्ये याला फुलं निघायला सुरुवात होते. 6व्या महिन्यामध्ये जे आहे 6व्या महिन्यामध्ये याचं प्रत्यक्ष उत्पादन सुरू होतं. उदाहरण घ्या, जूनमध्ये लागवड केली, जानेवारीपासून शेंगा सुरू होतात, जानेवारी ते जूनपर्यंत याच्या शेंगा चालत्या. या पहिल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये याच्यापासून जमिनीच्या प्रतीनुसार, जमीन हलकी असेल साधारणपणे तर साधारणपणे 10 किलोचं उत्पादन पहिल्या 6 महिन्यामध्ये मिळतं. जमीन बऱ्यापैकी चांगल्यापैकी असेल तर 15 किलो पहिल्या 6 महिन्यामध्ये मिळतं. ही याचं पहिलं वैशिष्ट्य झालं. दुसरं वैशिष्ट्य आहे की याचा जो कलर आहे पूर्ण डार्क ग्रीन आहे, याचं वैशिष्ट्यच आहे. म्हणजे कोणत्याही मार्केटमध्ये रोहित एक शेवगा हा पटकनी ओळखी होतो, कुठलेही असो, तो एक्सपोर्ट असो, लंडनमध्ये असो, इंडियन असो, याला पोपटी रंग आहे, आकर्षक पोपटी रंग आहे. एक्सपोर्टची जी स्टँडर्ड आहे ती 45-60 सेंटीमीटर पाहिजे, त्याच दरम्यान ह्या वाणाचा ची लांबी आलेली आहे. कलरसुद्धा एकदम ग्रीन आहे. त्याच्यानंतर याची जाडी जी आहे 15 ते 18 mm जागतिक आंतरराष्ट्रीय स्टँडर्डमध्येच आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखीन दुसरं वैशिष्ट्य की हा पहिला वाण आहे की लागवडीपासून 6 महिन्यात वर्षातून 2दा आणि लागवडीपासून 10 वर्षापर्यंत उत्पादन देतो. 10 वर्ष उत्पन्न देणारा भारतामध्ये आत्तापर्यंत कुठल्याही ठिकाणी कोणताही वृक्ष आढळून आला नाही आणि हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तिसरी याच्यामधली महत्त्वाची गोष्ट की टिकवण क्षमता चांगली आहे. टिकवण क्षमता चांगली म्हणजे हा जो आता लंडन आणि पॅरिसमध्ये जातो विदाऊट कोल्ड स्टोअर, म्हणजे आपण त्याला विदाऊट प्रिकुलिंग जातो, डायरेक्ट जातो, म्हणजे पॅक केला डायरेक्ट टाकले तरी तो तिथपर्यंत जातं, म्हणजे उत्कृष्ट पद्धतीने राहतोय. असं या वाणाचं वैशिष्ट्य आहे. आता याबद्दल जे आहे आणखीन तुम्हाला सांगायचं झालं की हा वाण लोकप्रिय होत गेला. त्याची ख्याती महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेली, आंध्रामध्ये गेली, कर्नाटकात गेली, जपानमध्ये गेली आणि ह्या वाणाचं जे डुप्लिकेशन लोक करायला लागले. काही व्यावसायिक लोकांनी जे आहे या वाणाचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये यील्ड अधिक आहे पण याचं डुप्लिकेशन चालत नाही. म्हणजे समजा माझ्याकडून रोपं शेतकऱ्यांनी आणली, त्यांनी बी तयार केलं आणि लावलं तर 60% उत्पादनामध्ये घट येते. म्हणजे याचा एकदाच उपयोग आहे, वन टाईम यूज आहे. वन टाईम यूज ह्या वाणामध्ये वैशिष्ट्य असं आहे की वन टाईम यूज केल्यानंतर याला यील्ड भरपूर प्रमाणात येतं. डबल यूज जर करायला गेलं तर 60% उत्पादन घट होती. म्हणजे नर आणि मादी फुलांचं जे व्हेरिएशन आहे त्याच्यात बदल होतो आणि त्यामुळे पुढं त्याचं डुप्लिकेशन होतं. आमच्या बिलांवरतीच ते प्रिंट केलेलं आहे. परंतु काही लोकांनी याचं डुप्लिकेशन करण्याचा प्रयत्न केला. हा वाण प्रचंड लोकप्रिय आहे. म्हणजे काही नर्सरीवाल्यांनी शेतकऱ्यांनी विचारलं का रोहित एक वाण तुमच्याकडे आहे, रोहित एक वाण म्हणून दुसराच वाण लोकांनी दुसऱ्याच्या माथी मारला. आता ही समस्या अशा पद्धतीने तयार झाली की मला तिकडे माहीत नसतं. म्हणजे लोक शेतकरी इथून मला विदर्भातून मराठीतून करतात तुमची इकडे नर्सरी का. मी आज इथं स्पष्टपणे सांगू इच्छितो की आमची कुठंही शाखा नाही. माझी स्वतःची शेतीतून सगळे रोपं जातात. म्हणजे अगदी छत्तीसगडला, रायपूरला जात असतील किंवा तिकडे जात असतील. आमचा कुणी एजंट नाही, आमचं कुणी कुठंही शाखा नाही. आणि भविष्यामध्ये जर कुणी असं म्हणत असेल की रोहित एकचे आमच्याकडे रोपं आहे आणि मराळे साहेबकडून आम्ही आले तर तो थापा मारतोय, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. त्याचं कारण असं आहे की रोहित एक वाण फोकसला आहे आणि तो फोकसला असलेल्या वाणाचं लोक डुप्लिकेशन करतात आणि त्याच्यामध्ये मरतो शेतकरी. जो रोपं विकणार आहे, बी विकणार आहे, तो त्याचा धंदा करून घेईल. पण रोहित एक वाणाचे गुणधर्म चांगले असं म्हणून शेतकरी त्याच्यामध्ये मरेल, कारण शेतकऱ्याला बाकीच्या गोष्टी माहीत नसतात. म्हणून इथं काही गोष्टी स्पष्टपणे बोललेल्या आपण केव्हाही चांगल्या आहे. आता राहिला तिसरा महत्त्वाचा मुद्दा की यामध्ये एक्सपोर्टचा जो हा भाग आहे, एक्सपोर्टमध्ये नेमकं काय आहे. मित्रो, याचं मला आणखीन दुसरी एक गोष्ट उत्पन्नाच्या बाबतीत सांगायची आहे. शेवगा हे असं एक पीक आहे, आपण आतापर्यंत अनेक लेक्चर ऐकले, सीताफळ ऐकलं असेल, अंजीर ऐकलं असेल, सगळे आहे. हे सगळ्या फळझाडांना लागवड केल्यानंतर 3 किंवा 5 वर्षांनी उत्पादन येतं. शेवगा हे एकमेव असं फळझाड आहे की लावल्यानंतर 6व्या महिन्यात उत्पादन सुरू होतं. मित्रो, 1 एकराचं मी फक्त गणित तुमच्या समोर मांडणार आहे, म्हणजे तुम्ही पुढचं अनुमान लावू शकता. शेवगा हे दुभत्या गायीसारखं उत्पन्न देणारं पीक आहे. कमी खर्चामध्ये येणारे, यावरती कीड रोग फार कमी प्रमाणात येतात. साध्या गोमूत्रानेही ते जातात. इतर पिकांसारखं खर्चिक नाही. 6 महिन्यामध्ये याचं उत्पादन सुरू होतं. 1 एकरमधून जेव्हा उत्पन्नाला सुरुवात होते तेव्हा सलग 6 महिने उत्पन्न चालू असतं. सलग उदाहरण घ्या, जूनमध्ये लागवड केली, नोव्हेंबरला पहिला सीझन सुरू होतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारी पहिला सीझन, आता पहिला सीझन चालू आहे आणि मार्च ते जून हा दुसरा सीझन याच्यामध्ये आहे. एकदा सुरू
सुरुवातीस 1-2 तोडे 50-100 किलो होतं, नंतर सलग 200, 250, 300 किलो आठवड्याला उत्पादन आपल्या हातामध्ये येतं. म्हणजे 1 एकर शेवगा जर आपण लागवलं तर आठवड्याला 250 ते 300 किलो शेंगांची विक्री आपण करू शकतो. आजच्या स्थितीमध्ये शेवग्याचे लोएस्ट बाजार 25 ते 30 रुपये किलोचे, हायेस्ट बाजार 120 रुपये किलोचे आहे. म्हणजे हायेस्ट बाजार आपण गणित सोडून द्या, लोएस्ट बाजार 30 रुपये जरी म्हटलं, 25 रुपये तरी म्हटलं तर 3 क्विंटलपासून 7,500 रुपये आपल्याला 1 एकराला दर आठवड्याला मिळतात. वर्षाचं जर आपलं 1 महिन्याचं गणित जर काढलं तर महिन्यामध्ये 25 ते 30,000 रुपयाचं उत्पन्न आपल्या हातामध्ये येतं. आणि वर्षाचं गणित काढलं तर वर्षामध्ये जून ते जानेवारी ते जून असं जर आपण 6 महिन्याचा कालावधी घेतला आणि आठवड्याला आपण 24 आठवडे होता, 24 आठवडे गुणिले त्याला जे आहे साधारणतः 300 किलो असा माल तुम्ही धरा, 30 रुपये किलो गणित माना, 2.5 ते 3 लाख रुपयाचं उत्पन्न हे प्रॅक्टिकली होतं. प्रॅक्टिकली म्हणजे ही थापा नाही आहे. तर किमान आपल्याला वर्षाला 1 लाख रुपये शेवग्यापासून आपल्याला उत्पादन मिळतं. आता राहिले याच्यावरती किडी आणि रोग. याच्यावरती किडी येणार आहे, ती पाने खाणारी आळी आहे, पाने गुंडाळणारी आळी आहे आणि कोळी आहे. या 3च किडी, या तिन्ही रासायनिक औषधांना याचा प्रतिबंध करायचा झाला तर लोएस्ट जी औषधं आहे, जी आज जनरली इतर पिकावर ज्याची रिझल्ट मिळत नाही, ते मोनोकोडोफास, रोगर आणि न्यूआन ह्या 3 औषधं जे आहे, जे साधे औषधं आहे, या साध्या औषधाच्या फवारण्या याच्यावरती पाने खाणारे आळी पण जाते, कोळी पण जातो आणि त्याच्यावरती येणारे जे मावा आहे तो पण जातो. ज्यांना रासायनिक फवारायचं नाही त्यांनी निमार्कची फवारणी केली, ती निमार्कनं सुद्धा याच्यावरती जे गुणधर्म आहे याच्यावरच्या किडी जातात. म्हणजे फवारणीसाठी जे डाळिंब आपण बघतो, इतर फळं ज्यांना आपण पाहतो, द्राक्ष पाहतो, यांना कधी कधी वर्षातून म्हणजे दिवसातून 2दा फवारणी करावी लागते. शेवग्याला दर अमावस्या, ह्या अमावस्याला फवारणी तर त्याच अमावस्याला फवारणी आहे. आता ती अमावस्याला फवारणी का करायची की त्या दरम्यानच्या काळामध्ये जे काही अंडे असतील शेवग्याच्या झाडावरती, जे काही आपण फुलपाखरं म्हणू किंवा पतंग म्हणू, यांनी अंडे घातलेले असतात, त्या अमावस्याच्या दरम्यान ते उबतात आणि उबले की पुढच्या नंतरच्या कालखंडामध्ये जे आहे ते त्याचे पानं खाय, फुलं खाय, फुलांना फुलपाड अशा क्रिया होतात. अमावस्याला फवारणी केली की ते नुकतेच उमललेले असतात, म्हणजे छोट्या अवस्थेत असतात. फवारणी केली की तिचा त्यांचा बंदोबस्त होतो. अशा पद्धतीने साधी टेक्नॉलॉजी आहे. वर्षाला एकरी 1 लाख रुपये पासून तर 3 लाखापर्यंत उत्पन्न मिळवून देणारं शेवग्याचं ही पीक आहे. आता राहिला निर्यातीच्या बाबतीमध्ये मित्रांनो, तुम्हाला सांगताना आनंद होतो. मी पहिल्यांदा सांगितलं की 800 कोटीचा टर्नओव्हर आज राज्यामध्ये आहे. 800 कोटीचा शेवगा आपण दरवर्षी आखाती देशांमध्ये निर्यात करतो. आता या निर्यातीमध्ये काय लागतं, निर्याती आता स्टँडर्ड निर्यातीला काय लागतं आहे. मी स्वतः स्वित्झर्लंडमध्ये, जर्मनीमध्ये, नेदरलँडमध्ये, आता मग थोड्या वेळापूर्वी नेदरलँडचा विषय चालू होता, मी स्वतः त्या मार्केटमध्ये गेलो आहे. त्या मार्केटमध्ये जाऊन त्या लोकांना लागणारी गरज, त्यांना लागणारे पॅकिंग, त्यांची हे सगळं पाहून आलेलं आहे. तुम्हाला एक सांगायचं की याची आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड जे आहे हे काय आहे तर शेंगाची लांबी 45 ते 60 सेंटीमीटर असली पाहिजे. पहिले स्टँडर्ड आहे. शेंगाला 1 इंचाचा देठ असला पाहिजे. शेंगा 16 ते 18 मिलीमीटर जाड युरोपसाठी आणि 14 ते 16 मिलीमीटर जाडी ही आखाती देशांसाठी पाहिजे आहे. शेंग सरळ प्लेन पाहिजे आहे, प्लेन, गाठी नको. आपण जे बाजारात मार्केट होते असे गाठ्या दिसतात तशी शेंग चालत नाही. शेंगावरती डाग नको, म्हणजे लालसर शेंगा, काळ्या पडलेल्या शेंगा नाही. म्हणजे शेंड्यापासून तर देठापर्यंतची शेंग पूर्णपणे ग्रीन हिरवी असली पाहिजे. हे साधे स्टँडर्ड आहे. इतर फळांना जसं जे सांगितलं आपण की याला प्रिक्युलिंग करा, प्रिक्युलिंग केल्यानंतर कोल्ड स्टोअरला ठेवा, मग विमानामध्ये टाका मग जाऊ द्या. शेवग्याचं तसं नाही, डायरेक्ट थोडा बॉक्समध्ये ठेवा आणि विमानात टाकून जाऊ द्या. याची 2 मार्गे विमान ते आखाती देशांमध्ये जनरली कंटेनरने जातो. युरोपीय देश, त्याच्यानंतर इकडे सिंगापूर, थायलंड, मलेशिया, जपान, रशिया या देश, कॅनडा ह्या देशांमध्ये जे जाणार आहे तो सगळा विमानमार्गे शेवगा निर्यात होतो आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील, आज 170 ते 80 निर्यातदार मुंबईमध्ये याची निर्यात करतात. इथून पण दुबईमध्ये माल जातो, म्हणजे नागपूरमधून सुद्धा चालू आहे. नागपूरला दुबईला फ्लाईट सुरू आहे आणि नागपूरमधून सुद्धा माल दुबईमध्ये येतो आहे. मग हे सगळं आपल्याला जर करायचं असेल तर उत्कृष्ट क्वालिटी मिळाली पाहिजे. 2 गोष्टीला मार्केटची गरज आहे, मार्केटला 2 गोष्टीची गरज आहे त्या, आणि शेतकऱ्यांना एका गोष्टीची गरज, दोन्ही गोष्टीची गरज आहे. दोन्ही सांगतो. मार्केटला स्टँडर्ड क्वालिटी पाहिजे, ते एक्सपोर्ट मार्केट असेल नाही तर लोकल मार्केट असेल. मार्केटला स्टँडर्ड गुणवत्तेची गरज आहे, शेतकऱ्यांना गुणवत्तेची गरज आहे आणि ॲव्हरेजची गरज आहे. एखादी गोष्ट चांगली आहे, ॲव्हरेज नसेल, शेतकऱ्यांच्या काहीच कामाची नाही. 100 रुपये किलोने शेवगा गेला पण त्याला जर मालच कमी येत असेल त्याचा उपयोग का आहे. तर हे सगळे गुण रोहित एक वाणामध्ये, त्याला ॲव्हरेज पण आहे. रोहित एक वाणाचं जे यील्ड आहे याचं जे हायेस्ट रेकॉर्ड आहे, माझ्याकडे 17 वर्ष वयाचा मातृवृक्ष आहे.
17 वर्ष वयाचा, 10 वर्ष त्याची लाईफ आहे, पण 17 वर्ष वय त्याचं झालेलं आहे. गेल्या वर्षाचं 73 किलो त्याचं वार्षिक उत्पादन आहे. एवढं वय म्हणजे अधिकृत ते रोहित एकवानाचं जे वय आहे ते अधिकृत 10च वर्षाचं आहे, पण मी ठेवलेला तो वृक्ष आहे त्याचं संशोधनाचं काम माझं अजून याचं 17 वर्षाचं झालेलं आहे. अधिकृत लाईफ याचं 10 वर्षाचं आहे. तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने एकदा लागवड केल्यानंतर आपल्याला 10 वर्ष पर्यंत त्यापासून उत्पादन घेतं, निर्यात करता येते. आणि निर्यातीसाठी 2 गोष्टी मी सांगितल्या, क्वालिटी आणि क्वांटिटी. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर लागवड करताना व्हरायटी चुकली निर्यातान तुमचा विषय कायमचाच संपला. कारण निर्यातीला तिथं तोडजोड होत नाही, निर्यातीला रेट चांगले मिळतात पण तोडजोड हा विषय नाही. मी स्वतः त्या देशांमध्ये गेलो आहे, त्या देशात पाहिले नंबर 1चाच माल त्या देशामध्ये आहे. स्वतःच्या देशात जे उत्पन्न होणाऱ्या भाज्या फळं आहे नंबर 2 आणि 3चा माल शेतीवर तिथंच संपवला जातो, तो मार्केटमध्ये आणला जात नाही. युरोपियन देशामध्ये 2nd आणि 3rd मार्केट नाही. जे मार्केट आहे कोणताही भाजीपाला असो ते फळ असो नंबर 1 नंबर 1 अख्ख्या देशांमध्ये, त्या युरोपच्या जर्मनी, स्वित्झर्लंड, लंडन, पॅरिस ह्या सगळ्या देशांमध्ये एक स्टँडर्ड आहे आणि स्टँडर्डप्रमाणे त्याचं काम. हो. तर मित्रांनो, या पद्धतीचं जे आहे या पद्धतीचं मी माझे काही अनुभव आपल्यासमोर सांगितलेले आहे. वेळ फार कमी प्रमाणामध्ये आहे. कृपया आपण माझ्याशी संपर्क करा. माझा नंबर फक्त लिहून घ्या. इथं दुसरे मान्यवर बसलेले आहे, त्यांना पण तुम्हाला ऐकायचं आहे. निश्चितपणाने तुम्ही माझ्याशी संपर्क करा, येऊन पहा. गेल्या वर्षाचा ह्या ठिकाणी मी कार्यक्रम घेतला होता. अमरावती, त्याच्यानंतर वर्ध्यामध्ये लागवड झाली, अमरावतीत झाली, बुलढाण्यामध्ये झाली आणि लहान लहान शेतकऱ्यांनी ग्रुपने येऊन पाहिलं, लागवडी केल्या आहे. उत्तम प्रकारचं आहे. आपणही करा. माझा नंबर घ्या. माझं नाव आहे बाळासाहेब मराळे आणि मोबाईल नंबर आहे 98 223 15 641. 98 223 15 641. सर्व शेतकरी मित्रांचं राम ॲग्रो सर्व्हिसेस वर्धा या कंपनीच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आहे. मी सुरुवातीला राम ॲग्रो सर्व्हिसेस आणि माझा एक छोटेखानी परिचय आपल्याला देतो आहे. मी विदर्भाचा पुत्र या नात्यानं, विदर्भाच्या मातीशी जुळलेला व्यक्ती या नात्यानं विदर्भाच्याच लोकांसाठी काम करायचं आहे. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील नवीन तंत्रज्ञान किंवा इतरही जगातील नवीन तंत्रज्ञान आतापर्यंत जो आपला मागास भाग आहे या भागामध्ये पोहोचलेलं नाही, ते पोहोचवण्याचं काम गेल्या 10 वर्षापासून राम ॲग्रो सर्व्हिसेस ही कंपनी करत आहे, सातत्यानं करत आहे. त्यामध्ये डाळिंब लागवड आणि शेवगा लागवड आणि आता आम्ही ड्रॅगन फ्रूटसुद्धा लॉन्च केलेला आहे विदर्भामध्ये. मित्रांनो, म्हटलं जाते की जे विकल्या जाते तेच पिकवावं, अन्यथा आपली व्यावहारिक गोची झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जे विकल्या गेलं पाहिजे तेच पिकवलं पाहिजे. हे पिकतात त्याने लाख रुपये मिळतात, त्याने करोडो रुपये मिळतात, ते तुम्ही करा असं सांगून जे काही व्यापारी दृष्टिकोन असणारे जे व्यावसायिक मंडळी आहेत ते शेतकऱ्यांची वेळोवेळी दिशाभूल करत आलेली आहे आणि करत राहतील. याचा अनुभव तुम्हाला आला असेल आणि येत्या भविष्यात आणखी येत राहतील. कारण सर्व लोक हे सारखे नसतात. म्हणून माझी एक विदर्भाचा नागरिक या नात्यानं मी फार मोठा एक ॲग्रिकल्चर कन्सल्टंट किंवा फार मोठा विश्लेषक नाही, तुमच्यापैकीच एक आहे. एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे मी. यवतमाळ जिल्हा हा माझा प्रॉपर जिल्हा आहे आणि यवतमाळ जिल्ह्याची ओळख ही देशाच्या पटलावर फार चांगली अशी नाही आहे. एक आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून आहे. आणि हा जिल्हा आत्महत्याग्रस्त का आहे याच्या मागचं कारण हे होतं की इथे अवेअरनेस, अजिबात कुठल्या विषयाचं अवेअरनेस इथे नव्हतं. इथे सिंचन पद्धती नव्हती, सिंचनाची व्यवस्था नव्हती आणि या जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा आपल्या राज्यकर्त्यांचा आतापर्यंत जो होता तो फार उदासीन होता. त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्याचा विकास झाला नाही आणि तो विकास झाला नाही त्याच्यामुळे सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्याचं वर्ल्ड रेकॉर्ड यवतमाळ जिल्ह्यानं ब्रेक केलेला आहे. म्हणून तिथून काहीतरी प्रेरणा घेऊन आपल्या जिल्ह्यातील लोकांसाठी किंवा आपल्या भागातील लोकांसाठी काहीतरी करावं ही एक आंतरिक तळमळ मनाशी बाळगून 2005 साली राम ॲग्रो सर्व्हिसेस या फाउंडेशनची स्थापना यवतमाळसारख्या छोटेखानी शहरातून झाली. आणि आज अभिमानानं सांगावं असं वाटतं, गर्वानं सांगावं असं वाटतं की राम ॲग्रो सर्व्हिसेस पूर्ण विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो आहे
आणि आजूबाजूचे जे काही राज्य आहे, तेलंगणा, छत्तीसगड, MP, ओरिसा, मध्य प्रदेश, या सर्व कर्नाटक या राज्यामध्ये सुद्धा आज राम ॲग्रो सर्व्हिसेसचा झेंडा मोठ्या अभिमानानं लहरतो आहे. याचं कारण हेच की तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे. विकासाची गंगा म्हणजे काय? मी कुणी राजकीय नेता नाही आहे की फार मोठे आश्वासनं द्यायचे आहे किंवा भूलभुलैया करून त्यांना लुटायचं आहे, असा भाग नाही साहेब. आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेतीचं तंत्र पोहोचवायचं आहे, ज्यातून शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतील कमी खर्चामध्ये. माझ्या आधीचे वक्ते माननीय बाळासाहेब मराळे साहेबांनी फार मोलाचं मौलिक मार्गदर्शन आपल्याला शेवगा या विषयी केलेलं आहे, शेवगा लागवडीविषयी केलेलं आहे. शेवगा खरोखरी कल्पवृक्ष आहे. शेवगा कोणाला कळतो? आज मला लोक विचारतात की सर शेवगा काय आहे हो? प्रत्येकाला माहीत आहे शेवगा काय आहे. त्याचं एक आधुनिक रूप आहे. आपल्याला माहीत आहे, आपल्या बांधावर, आपल्या घरी आपण त्याला मुंगना म्हणतो. मुंगना हाच दुसरं काही नसून शेवगा आहे. अगदी देशी वनस्पती आहे, वाईल्ड क्रॉप आहे ते. त्याला असं फारसं टेक्निकल कुठल्याही प्रकारचं नियोजन करण्याची गरज नाही आहे. कमी खर्चामध्ये येणारं हे पीक आहे. हे साहेबांनी माझ्या आधी तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु मला आवर्जून इथे हेच सांगायचं आहे की त्याचं मार्केटिंगचं काय देशाविदेशात तो खपला जातो इथपर्यंत सत्य गोष्ट आहे. परंतु खरंच आपला शेतकरी देशाविदेशापर्यंत पोहोचू शकतो का हो? आपला मालच त्याला त्या भाजी मंडीत नेऊन विकत असताना चोरासारखं उभं राहावं लागतं. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याला अधिकार नसते की नाही हे माझं सोयाबीन किंवा माझी तूर किंवा माझा कापूस मी या भावाने देत नाही, त्याचे भाव ठरवण्याचे अधिकार आपल्याला नसते. परंतु राम ॲग्रो सर्व्हिसेस कंपनी तुम्हाला याची शाश्वती देते आहे. डाळिंब, शेवगा, ड्रॅगन फ्रूट लागवडीविषयी सर्व इत्यंभूत माहिती, रोपांचा पुरवठा, तुम्हाला जातीवंत रोपांचा पुरवठा करू आम्ही विथ ॲग्रीमेंट, आणि तुमच्याकडनं कन्सल्टेशन चार्ज कुठल्याही प्रकारचा घेतला जाणार नाही. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तो विकला जातो का, हा प्रश्न सर्वांना पडणं स्वाभाविक आहे. आणि तो प्रश्न पडला असेल याची आम्ही आपल्याला लेखी ॲग्रीमेंट देतोय साहेब. माननीय सरांनी सांगितलेलं आहे की 1 लाख ते 3 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न देण्याची क्षमता या पिकामध्ये आहे. खरंच आहे, त्यांचं अगदी बरोबर आहे. परंतु त्याचं नियोजन हे तंत्रशुद्ध पद्धतीनं झालं पाहिजे. त्याबरोबर लागवडीचा वेळ, हंगाम साधला गेला पाहिजे. आणि बऱ्याच लोकांनी शेवग्याबद्दल ज्या काही अंधश्रद्धा पसरवलेल्या आहेत त्याबद्दलही मान्यवर बोललेले आहे. त्याही अगदी खऱ्या आहे असं म्हणता येणार नाही. परंतु शेवगा शेती जो आज करतो आहे त्याचे 2,500 प्लॉट यशस्वी प्लॉट आमच्या राम ॲग्रो सर्व्हिसेस कंपनीने आपल्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी उभे केलेले आहे. विदर्भामध्ये एक म्हण आहे साहेब, गोष्टी करण्याने कोणत्या गोष्टी होत नसते. जर ते करू शकत नसेल तर माणसाने त्या गोष्टी बोलू नये, ते सिद्ध करून दाखवलं पाहिजे. या अर्थाची एक म्हण आहे, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. राम ॲग्रो सर्व्हिसेसनं बाप दाखवलेला आहे. 2,500 यशस्वी प्लॉट विदर्भामध्ये तयार आहे आणि त्यांचा शेवगा हमी भावाप्रमाणे घेणं सुरू आहे. D23 क्रमांकाचा आमचा स्टॉल लागलेला आहे. त्या स्टॉलला व्हिजिट करा. सर्व शेतकऱ्यांची यादी विथ मोबाईल नंबर तिथे उपलब्ध आहे. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आमची सेवा घरपोच सेवा आणि घरपोच खरेदीसुद्धा आम्ही त्यांच्या शेतामधून करतो आहे आणि मार्गदर्शन त्यांना विनामूल्य आहे. अशा प्रकारची योजना जर एखादी कंपनी आपल्या शेतकऱ्यासाठी देत असेल तर त्याचा अवश्य आपण लाभ घ्यावा. कारण विक्री व्यवस्था सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची आहे. ती विक्री व्यवस्था त्याची गॅरंटी आम्ही तुम्हाला बाय ॲग्रीमेंट देतो आहे. फक्त रोपं विकणं किंवा सीड विकणं आमचं काम नाही आहे. रोपं विकून सीड विकून करोडपती होणारे भरपूर आहे, बघितले आम्ही, तुम्ही बघितले आहेत. विदर्भाचा पुत्र या नात्यानं आत्मीयतेनं तुम्हाला आधीच मी माझा परिचय दिला. विदर्भ आधीच पिचलेला आहे, आत्महत्येनं ग्रस्त आहे, त्रस्त आहे. या विदर्भाला आणखी लुटण्याचं काम काही लोकांनी चालवलेलं आहे. त्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नका. मी कुणी राजकीय नेता नाही आहे किंवा कोणती पार्टी स्पीड नाही आहे किंवा कुठलं ब्रँड वॉर नाही आहे. हे वस्तुस्थिती आहे. पहा, विश्वास करा, नंतर खरेदी करा. हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. राम ॲग्रो सर्व्हिसेस गेल्या 10 वर्षापासून काम करते आहे आणि विदर्भातील जनतेसाठी काम करत आहे. आमची वस्तुस्थिती तुमच्या डोळ्यांनी तुम्ही पाहू शकता.
कुठे माल जातो आहे, काय विकतो आहे, काय भाव जातो आहे, हे ऐकण्यापेक्षा किंवा हे पाहण्यापेक्षा आपल्याला किती रुपयामध्ये लागतमध्ये किती पैसा मिळेल आणि त्याची गॅरंटी काय, त्याची जर कुठली पार्टी आपल्याला गॅरंटी देत असेल तर अवश्य तुम्ही त्यांचं ऐकायला पाहिजे. ते कोणीही असो, मग मी असो की अन्य कोणीही असो, परंतु स्वतःची डोळ्यांनी पाहणी करून विश्वसनीयता केल्याशिवाय कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. अगदी मी सुद्धा एक व्यावसायिक आहे, मी सुद्धा मार्केटिंग करतो आहे, परंतु तुम्हाला मी दाखवतो आहे, बघून घ्या, पहा, विश्वास करा, त्यानंतर खरेदी करा. D23ला व्हिजिट करा, आमच्या स्टॉलला D23ला स्पेशल शेवग्याच्या शेंगा तिथे लावलेले आहे. तुमच्या माहितीसाठी त्यांचे वाहन आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे, त्यानंतर खरेदीची व्यवस्था, ॲग्रीमेंटचे काय टर्म्स अँड कंडिशन असतात, तुमच्याकडनं खरेदी करताना हमीभाव काय दिला जातो हे उत्सुकतेनं जाणून घ्या. आणि मला असं वाटते तुमच्यापर्यंत माझं ब्राउचर पोहोचलेलं असेल, ते वाचा. आमच्या ऑफिसला वर्धेला व्हिजिट करा, आम्ही वर्ध्यावरनं काम पाहतो, वर्धेला व्हिजिट करा. त्यानंतर पूर्णपणे तुमचं आत्मसमाधान झाल्यानंतरच तुम्ही शेवगा शेतीकडे वळा, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. जास्त काही मी आपला वेळ घेणार नाही, कारण सकाळपासून तुम्ही अन्य कार्यशाळांच्या माध्यमातून इथे उपस्थित आहात, तर तुमचा सहनशीलतेचा अंत मला पाहायचा नाही आहे. शेवटी पुन्हा एकच सांगतो, पहिले पहा, नंतर विश्वास करा. एवढं बोलून माझं मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.